नमस्कार मित्रांनो, योजना परिचयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मागच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला आणि ज्या कमेंट्स केल्या त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की टायपिंग प्रोत्साहन भत्ता योजनेबाबत अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात खूप शंका आहेत. अनेक विद्यार्थी विचारत होते की सर, आमचं टायपिंग 2024 किंवा 2025 मध्ये झालंय, आम्ही पात्र आहोत का आणि आमची कास्ट यादीत का नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. सध्या तुम्ही जर अमृतच्या अधिकृत पोर्टलवर गेलात आणि फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर इयर ऑफ पासिंग या पर्यायामध्ये फक्त जानेवारी 2026 हा एकच पर्याय उपलब्ध दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की अमृतने सध्या फक्त नवीन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही योजना सुरू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2024 किंवा 2025 मध्ये आपली टायपिंगची परीक्षा पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी सध्या पोर्टलवर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. जर तुमचं सर्टिफिकेट 2024 किंवा 2025 सालचं असेल किंवा त्या आधीचं असेल तर तुम्ही या पोर्टलवर अर्ज करू शकणार नाही. अनेक जण 2026 निवडून फॉर्म भरण्याची चूक करत आहेत, पण तसं करू नका, तुमचा फॉर्म 100% रिजेक्ट होईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातींची निवड. अमृत हे पोर्टल सर्व जातींसाठी नाही. हे पोर्टल फक्त आणि फक्त खुल्या प्रवर्गातील अशा जातींसाठी आहे ज्यांना इतर कोणत्याही संस्थेचा, उदाहरणार्थ सारथी, महाज्योती, बार्टी यांसारख्या संस्थेचा लाभ मिळत नाही. जर तुम्ही मराठा, कुणबी, ओबीसी, एससी किंवा सेंट प्रवर्गातील असाल तर तुमची जात अमृतच्या यादीत दिसणार नाही, कारण तुमच्यासाठी शासन निर्णयानुसार स्वतंत्र संस्था आहेत. अमृतच्या पोर्टलवर तुमची जात शोधून किंवा चुकीची जात निवडून फॉर्म भरला तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ या बोर्डाचे सर्टिफिकेट आहे. या विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते की आमचे सर्टिफिकेट सरकारी नोकरीसाठी किंवा या योजनेसाठी चालेल का. तर मित्रांनो, हे सर्टिफिकेट 100% वैध आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC आणि इतर सर्व शासकीय भरती प्रक्रियेमध्ये MSBSVET बोर्डाची टायपिंग प्रमाणपत्रे मान्य केली जातात. टायपिंग प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी फक्त तुमच्याकडे मराठी 30 किंवा इंग्रजी 40 शब्दांचे प्रमाणपत्र असणे आणि तुम्ही तुमच्या प्रवर्गाच्या योग्य संस्थेकडे अर्ज करणे महत्त्वाचे आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ संपूर्ण आयुष्यात तुम्हाला फक्त एकदाच घेता येतो. तर मित्रांनो, ही होती अमृत टायपिंग योजनेबद्दलची सविस्तर आणि महत्त्वाची माहिती. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला तुमच्या जातीचे नाव यादीत आहे का हे सविस्तर तपासायचे असेल तर मी माझ्या ब्लॉगवर सर्व पात्र जातींचे टेबल आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये मिळेल, तिथे जाऊन नक्की वाचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त टायपिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या योजना परिचय चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.